महाराज म्हणतात की जो व्यक्ती ईश्वराचं नामस्मरण करत नाही तर त्याला किती जीवनामध्ये त्रास होतो ते ह्या अभंगातून सांगतात. आणि काही उदाहरण पण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. कहे तुकामय सौदा बेचू, कहे तुकामय सौदा बेचू, लेवे के तनहार, मिठा साधू संत जनरे, मूर्ख के सिर मार. तर या ठिकाणी काय म्हणतात ते की मी परमार्थ रूपी मालाची खरेदी विक्री करत आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे परमार्थाबद्दल माहिती सांगतात ते. आणि म्हणून जसं आपण धान्याची खरेदी विक्री करतो की नाही, तसं मी परमार्थ रूपी मालाची खरेदी विक्री करत आहे. जो हा परमार्थ रूपी माल घेईल त्याचा देहभाव नाहीसा होईल. साधू संत सज्जन यांचे परमार्थामुळेच फार गोड कल्याण झाले आहे आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये आनंदी आहेत, समाधानी आहेत. पण ज्या मूर्खांना परमार्थाची आवड नाही त्याच्या माथ्यावर मात्र काळाचा मार बसत असतो. म्हणजे ज्याला परमार्थाची आवड नाही, तो कधीच नामस्मरण करत नाही, त्याला मात्र काळाचा मार बसतो आणि त्याला आपल्या जीवनामध्ये दुःख सहन करावं लागतं. रामकृष्ण हरी.